नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपला हा व्हिडिओ आहे तो वर्ग 10वी साठी खूप इम्पॉर्टंट आहे. जो की 10वी साठी आपल्याला किती मार्कासाठी येतो माहिती आहे का? 10 मार्क्स. जर तुम्हाला 10 पैकी 10 जर मार्क मिळवायचे असतील, तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला थंबनेल विषयी कळालंच असेल की आजचा हा व्हिडिओ कशाचा असेल. कशाचा असेल विद्यार्थी मित्रांनो? जो की लँग्वेजचा आणि 10वी साठी आपल्याला काम अशा पद्धतीने मिळवले जातात की तुम्ही ते विचार पण करू शकता. आणि आज मी असं तुम्हाला हा व्हिडिओ जेव्हा बघितला तेव्हा तुम्हाला 10 पैकी 10 100% भेटणार आहे. फक्त तुम्हाला काय काम करायचं शेवटपर्यंत बघायचं आहे आणि मी जे सांगितलंय ते फक्त तुम्हाला करायचं आहे. चला वेळ न घालवता आपल्या आजच्या टॉपिकला स्टार्ट करूया. तर तुम्हाला कळलंच असेल की आजचा आपला व्हिडिओ जो आहे तो कशाचा आहे? लँग्वेज स्टडीचा. जो की लँग्वेज आहे तुम्हाला 10 मार्क तर माहीतच असतील. आणि यामध्ये आपण आज काय काय क्लिअर करणार आहोत? तुमची काय करणार आहोत? रायटिंग स्किल पण थोडी शिकवू म्हणजे पंचुएशन आपल्याला क्लिअर करायचंय. तर चला स्टार्ट करूया. पहिला आहे डू ॲज डायरेक्टेड. क्वेश्चन नंबर 1 मध्ये डू ॲज डायरेक्टेड ॲट एन एनी फोर. 5 प्रश्न दिलेले असतात. तुम्हाला फक्त 4 सॉल्व्ह करायचे. प्रत्येक प्रश्न तुम्हाला 2 मार्कासाठी असतो. किती मार्क? 2 मार्कासाठी. तर सर्वप्रथम बघा, पहिला प्रश्न काय विचारला जातोय तुम्हाला? कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स युजिंग करेक्ट लेटर्स. काय म्हटलेलं आहे त्यांनी? कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स. फॉलोइंग वर्ड्स हे आहे कंप्लीट. काय करायचे आहे तुम्हाला? वर्ड्स युजिंग करेक्ट लेटर्स. असा लेटर्स यूज करायचा आहे जो की एक मिनिट. हां, तर कोणता होता विद्यार्थी मित्रांनो? कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स युजिंग करेक्ट लेटर्स. ओके. तर बघा पहिला काय म्हटलं होतं मी तुम्हाला? पीपल. बरोबर आहे का? आता काय सांगितलं त्यांनी असं असं यूज करायचं तो असा की तो काय असला पाहिजे? करेक्ट लेटर झाला पाहिजे. म्हणजे करेक्ट वर्ड झाला पाहिजे. वर्ड करण्यासाठी आपल्याला माहित असेल ए पासून ते झेड पर्यंत आपल्याला काय वापरायचे? लेटर्स वापरायचे. काय वापरायचे? ए पासून ते झेड पर्यंत असा लेटर वापरायचा आहे जो की काय व्हायला पाहिजे? वर्ड तो असला पाहिजे, तो मीनिंगफुल असला पाहिजे. ठीक आहे. तर बघा पहिला शब्द काय आहे? पीई. तर तुम्हाला कळालंच असेल की तो कोणता शब्द असेल. कोणता शब्द असेल विद्यार्थी मित्रांनो? ओ असेल. तरी काय होणार आहे? पीई ओ पीएल ए. ओके. तर दुसरा शब्द बघा एम-ए-टी. इथं ब्लँक आहे. तर ब्लँकच्या ऐवजी काय येणार तुम्हाला माहितीच असेल. काय येणार आहे सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो? एम-ए-टी-सी-एच. काय येतं इथं? सी येतंय. पहिल्या शब्दामध्ये काय भेटलं आपल्याला? ओ भेटला. तर पहिला शब्द काय तयार केला होता? पीपल. पीपल मीन्स लोक. आणि दुसरा शब्द आहे मॅच. एम-ए-टी-सी-एच. आणि तिसरा कोणता शब्द आहे? एच-ओ-यू. आता हे जर तुम्हाला कळलंच असेल की कोणता असेल. सांगा बरं कोणता असेल? एच-ओ-यू-एस-ई. ए-डी-यू-एल-टी. अडल्ट. ए-डी-यू-एल-टी. आता बघा आपण पहिल्या ह्याच्यामध्ये कोणता लेटर ऍड केलोय? ओ. दुसऱ्या लेटर मध्ये काय म्हणतो ऍड केलोय? सी. तिसऱ्या लेटर मध्ये आपण ऍड मध्ये केलोय यस. चौथ्यामध्ये ऍड काय केलोय आपण? यू. तर ओ सी एस यू हे आपल्याला काय भेटलेले आहे? मिनिंगफुल लेटर भेटलेले आहे जो की आपल्या शब्दासाठी तो ब्लॅक वर्ड होता. जिथं ज्या ठिकाणी आपण असा लेटर यूज केलोय की तो शब्द कसा झाला पाहिजे? अर्थपूर्ण झाला पाहिजे. बरोबर? तर बघा किती मार्क असतो? याला अर्धा मार्क असतो. याला अर्धा मार्क असतो. याला अर्धा, याला अर्धा. असे मिसळून किती मार्क पडतात तुमचं? 2. तर बघा मित्रांनो, तुम्हाला माहित झालं असेल की आता बाबा हा आपल्याला 2 मार्क आहे. तो खूप अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला मिळवून पाहिजे. फक्त काय करायचंय आपल्याला? फक्त असं लेटर यूज करायचं आहे जो की अर्थपूर्ण शब्द झाला पाहिजे. बस. दुसरा काय म्हटलेला आहे बघा. द अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर तर तुम्हाला माहितीच असेल. जे की आपण 6वी पासून कॉन्सेप्ट क्लिअर करत आलेलो आहे. अल्फाबेटिकल मीन्स काय? असा सिक्वेन्स मांडायचा आहे. काय मांडायचा आहे? असा सिक्वेन्स मांडायचा आहे जो की कसा झाला पाहिजे? ए टू झेड गेला पाहिजे. कसा गेला पाहिजे? ए टू झेड. म्हणजे पहिला ए असेल तर ए, बी असेल तर बी, सी असेल तर बी. सिक्वेन्स प्रमाणे लेटरनुसार जायचं आहे. तर आपल्याला पहिला शब्द बघायचा आहे सगळं सर्वप्रथम. कोणता शब्द बघायचा आहे आपल्याला? पहिला शब्द. पहिला शब्द बघा इथं येस आहे. इथं काय आहे? एल आहे. इथं काय आहे? डी आहे. इथं काय आहे? पी आहे. तर मला सांगा या 4 लेटर मधले एस, एल, डी आणि पी या 4 लेटर मधला पहिला वर्ड कोणता आहे? पहिला वर्ड कोणता आहे तुम्हाला कळायचं असेल तर मग बघा जर कळालं नसेल तर आपल्याला म्हणायचं एबीसीडी.
ए बी सी डी ई एफ अशा पद्धतीने म्हणायचं आय जे के एल. तर सगळ्यात पहिलं काय येते डी येते. इथं डिस्कस घ्यायचं पहिलं. तर दुसरा शब्द कोणता येणार आहे एल येणार आहे. एल ई ए डी ई आर. तर तिसरा शब्द काय दिलेला आहे तुम्हाला एस येणार का पी येणार. मग बघा बरं कोणता येणार आहे पी येणार. माहितीच झालं असेल तुम्हाला. चौथा शब्द जो उरला तो इथं लिहून टाकायचा एस यू आर व्ही आय व्ही सर्व आहे. पहिला शब्द कोणता भेटलेला आहे आपल्याला डी आणि दुसरा शब्द आपल्याला कोणता भेटलेला आहे सॉरी पहिला शब्द डिस्कस दुसरा शब्द लेटर तिसरा शब्द प्रेझेंट आणि चौथा शब्द प्रेझेंट. बघा आता आपल्याला बघा ए बी सी डी डी आला ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस. बरोबर अशा पद्धतीने आपल्याला काय बघायचे होते लेटर चेक करायचे होते. तर कळालंच असेल की आपल्याला कोणता लेटर पहिला येतो बरोबर आहे. तर आता बघा दुसरा प्रश्न कोणता असेल त्याच पद्धतीने पण इथं थोडस लॉजिक आहे. इथं एल सारखं आहे इथं एल सारखं आहे इथं एल सारखं आहे इथं एल सारखं आहे. तर काय करायचंय आपल्याला सांगा बरं काय करायचं. काही करायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. सर्वप्रथम एल सारखा असेल ना तर त्याला डोंट वरी. तर दुसरा शब्द बघायचा एल ला सारखा आहे तर काय करायचं आपल्याला दुसरा शब्द बघा. इथं काय आहे आय आहे इथं काय आहे ओ आहे इथं काय आहे यू आहे इथं काय आहे ए आहे. कोणतं आहे ए आहे. तर मला सांगा ए पहिला येईल का यू पहिला येईल का ओ पहिला येईल का आय पहिला येईल. तुम्हाला कळलं कसं की एबीसीडी मध्ये पहिला शब्द कोणता येतो ए येतो. चला जाणून घेऊ चला. दुसरा शब्द कोणता येतो मग या शब्दाचा विचार करायचा नाही आता. आपल्याकडे फक्त किती शब्द उरलेले आहेत तीन शब्द उरलेले आहेत. त्या तिन्ही शब्दाचा फक्त वापर आपल्याला करायचा आहे. तर तीन शब्द कोणते असतील मग आपल्याला यू आहे त्यानंतर ओ आहे त्यानंतर आय आहे. कोणता येतो मग पहिलं आय एल आय जी एच ए. मग तुम्हाला कळालंच असेल ओ पहिला येणार का पुन्हा यू पहिला येणार ओ येणार. काय आहे तिथं एल ओ वाय एन एल आणि चौथा शब्द कोणता आहे तुम्हाला एल यू सी के. तर एवढं जर लिहिणार तुम्ही काहीच करायचं नाही. फक्त काय करायचं आपल्याला अल्फाबेटिकल सिक्वेन्स बघायचा. अल्फाबेटिकल जर तुम्हाला सिक्वेन्स कळला असेल तर आपल्याला फक्त 2 मार्क मिळू शकतात विद्यार्थी. तर नाही येतो खूप इम्पॉर्टंट आहे. इथले 2 मार्क आपले कट झाले इथले 2 मार्क कट झाले तर 4 मार्क तर आपले इथंच भेटले. किती मार्क भेटले 4 मार्क. काय केलं आपण पहिल्या प्रश्नामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये फक्त आपण काय केलं लेटर असा फाइंड केलोय असा लेटर त्यामध्ये ऍड केलोय जो की मिनिंगफुल झाला पाहिजे आणि शब्द पण खूप सोपे होते. आपल्याला काही हे होतं का नाहीये. तर मग आपल्याला फक्त काय केलं ओ वाय सी एस यू हे आधा 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 मिलके क्या हुआ 2 मार्क में. वही उसी तरह से म्हणजेच काय त्याच पद्धतीने पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता आपण काय केलं या सिक्वेन्स नुसार अल्फाबेटिकल आपण मांडलं. जसं की बघा पहिला एस होता एल होता डी होता आणि पी होता. यामध्ये तुम्हाला कळलं असेल की डी पहिला येतो. कोणता पहिला येतो डी. तर आपण डी पहिला लिहिलो. मग त्यानंतर कोणता येणार एल येणार एस येणार एल येतो एल लिहिलो बरोबर. त्यानंतर काय येणार पी येणार त्यानंतर काय येणार एस. दुसरा प्रश्न कसा होता सगळे शब्द म्हणजे पहिल्या सुरुवातीचे शब्द होते तो एल 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 च्या पद्धतीने होते. म्हणजे चारही शब्दांमधला पहिला लेटर कसा होता सारखा होता. तर मला घाबरायचं नाही. तर काय करायचं आपल्याला दुसरा वर्ड बघायचा आहे. काय होता इथं आय होता इथं ओ होता इथं यू होता ए होता. मग याला बघायचंय हा चारही शब्द कसे आहेत वेगवेगळे आहेत. तर आम्हाला सिक्वेन्स नुसार म्हणून घ्यायचे. पहिला शब्द कोणता आला ए आहे दुसरा आय तिसरा ओ चौथा एल सॉरी यू. कळालं असेल विद्यार्थी 4 मार्काचा आता आपण बघितलेलं आहे. तर बघा दुसरा कोणता असेल दुसरे 2 मार्क कोणते असतात. कॉन्जुगेट द फॉलोइंग सेंटेन्सेस. सबसे आईएमपी पार्ट कॉन्जुगेट. Conjugate the following sentences. First sentence is Will I wish you luck said Sitaram. What's your name? Little one asked the teacher. तो क्या करने का है डरने का है क्या नहीं डरने का है. तर काय करायचं आहे बघा डोंट वरी कॉन्जुगेशन टॉपिक सुद्धा आपण या मध्ये थोडंसं क्लिअर करणार आहोत. याच्यावर तर विशेष येणारच आहे. फक्त लक्षात ठेवायचं काय करायचं आहे आपल्याला सर्वप्रथम जर आपण असं टॉपिक दिसत असेल कोणता असं तर टॉपिक दिसत असेल की दोन दोन पार्ट मध्ये डिवाइड आहे. म्हणजे काय कोण म्हणाला आणि काय नाही. जर असं सेंटेन्स दिसत असेल तर कसा कोण म्हणाला आणि काय म्हणाला एवढा टॉपिक क्लिअर करायचा. तर त्या अगोदर बघा आपण एक टॉपिक घेऊन टाकूया.
टाइप्स ऑफ सेंटेन्सेस थोडंसं क्लिअर करतोय मी. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस काय असते तुम्हाला माहित आहे एका सेंटेन्सचे किती प्रकार पडतात? चार प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? चार. चार प्रकार म्हणजे काय? पहिलाच प्रकार कोणता आहे? ऍसरेटिव्ह सेंटेन्स, जो की विधान क्लिअर करतो. काय क्लिअर करतो? तुमचं विधान क्लिअर करतो. दुसरा सेंटेन्स कोणता असेल? इंटररोगेटिव्ह सेंटेन्स असेल. इंटररोगेटिव्हची सुरुवात नेहमी आपल्याला कशापासून होते तुम्हाला माहितच असेल. सहाय्यकारी क्रियापद किंवा डब्ल्यूएच वर्ड पासून होतो. कशापासून? सहाय्यकारी क्रियापद. सहाय्यकारी क्रियापद म्हणजे काय? जसं की तुमचं ऍम, इज, आर असेल किंवा वॉज, वेअर असेल किंवा डू, डज, डिड असतील. बरोबर आहे? किंवा कॅन, वुड, मे, माइट, शॉल, शुड, बी, मॉडल पण असतील, मॉडल पण असतील. जर अशा पद्धतीने म्हणजेच कसं बघा, जसं की ऍम असेल, ऍम आय अ टीचर, मी शिक्षक आहे का? हा सेंटेन्स कोणता आहे मग तुमचा? कोणता आहे? इंटररोगेटिव्हचा आहे. कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? इंटररोगेटिव्हचा आहे. तर इंटररोगेटिव्हचा आपल्याला करायचं असेल म्हणजेच काय? जर आपल्याला अशा पद्धतीने सेंटेन्स बघायचे असतील म्हणजे इंटररोगेटिव्हची सुरुवात तुम्हाला मी कशापासून सांगितलं? सहाय्यकारी क्रियापदापासून स्टार्ट झाला पाहिजे किंवा डब्ल्यूएच वर्ड पासून स्टार्ट झाला पाहिजे. कशापासून स्टार्ट झाला पाहिजे? एक तर सहाय्यकारी क्रियापदापासून झाला पाहिजे, एक तर डब्ल्यूएच वर्ड पासून स्टार्ट झाला पाहिजे. जसं की बघा, थोडंसं क्लिअर करतो आपण. सहाय्यकारी क्रियापद तर मी तुम्हाला सांगितलेलेच आहे. या सहाय्यकारी क्रियापदापासून जसं की बघा, डू यू नो मी, डू यू नो मी असा एक सेंटेन्स आलेला आहे. या सेंटेन्स मध्ये बघायचं आहे आपल्याला या सेंटेन्सची सुरुवात कशापासून झालेली आहे? कशापासून झालेली आहे? सहाय्यकारी क्रियापदापासून. जर सेंटेन्स मध्ये सहाय्यकारी क्रियापदापासून जर एखादा सेंटेन्स सुरुवात झाला असेल तर तो सेंटेन्स इंटररोगेटिव्ह असतो. डब्ल्यूएच पासून जरी स्टार्ट झाला असेल तरी तो सेंटेन्स कोणता असेल? इंटररोगेटिव्ह असतो. त्याला दुसरं नाव पण दिलेलं आहे, वर्कल नाव दिलेलं आहे, डब्ल्यूएच सेंटेन्स दिलेले आहे. त्याच पद्धतीने असर्टिव्ह सेंटेन्सला पण आपण नाव दिलेलं आहे. जे की डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आपण असं सुद्धा म्हणतो. त्याची सुरुवात आपल्याला सब्जेक्ट पासून, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद, त्यानंतर वर्ब, त्यानंतर ऑब्जेक्ट अशा पद्धतीने त्याचा फॉर्मॅट तयार होतो. त्याला आपण असर्टिव्ह सेंटेन्स म्हणतो. त्यानंतर तिसरा टॉपिक येतो आपल्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? आज्ञा दर्शवते. काय दर्शवते? ऑर्डर. त्याच्यामध्ये रिक्वेस्ट पण येते. त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडवाइस पण येतो. असा सेंटेन्स जो की तुम्हाला ऑर्डर दाखवेल, रिक्वेस्ट दाखवेल आणि ऍडवाइस दाखवेल. अशा सेंटेन्सला आपल्याला काय म्हणायचं आहे? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणायचं. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मीन्स आज्ञार्थक वाक्य. तुम्हाला काय सांगितलं? ऑर्डर देतो. ऑर्डरची सुरुवात कधी पण नेहमी कशापासून होते? क्रियापदाच्या पहिल्या रूपापासून आणि ऑब्जेक्ट. जर असा फॉर्मॅट दिसत असेल तर तो इम्पेरेटिव्ह असेल. तुम्हाला माहितीच असेल. रिक्वेस्ट असेल तर तुम्हाला माहिती आहे प्लीज आला पाहिजे. काय आला पाहिजे? प्लीज. काय आलं पाहिजे बघा? प्लीज आला पाहिजे. PLEASC. त्यानंतर V1, त्यानंतर ऑब्जेक्ट असा पण दिसला पाहिजे. जसं की बघा, गो हिअर, प्लीज गो हिअर अशा पद्धतीनं प्लीज लिसन टू मी असं शिकतो. प्लीज राईट अ लेटर असं पण येऊ शकतो किंवा आपल्याला निगेटिव्ह सुद्धा करू शकतो आपण. जसं की डोंट पासून स्टार्ट होतो. डोंट टॉक टू देम अशा पद्धतीने पण येऊ शकतो. प्लीज डोंट गो देअर असं पण सेंटेन्स येऊ शकतो. त्याला आपल्याला काय म्हणायचं? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणायचं. बघा विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ लागू नये म्हणून आपण थोडं ते सांगत आहे. जर याच्यावर इन्स्टंट जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्याला कमेंट बॉक्स कळवायचं आहे. ठीक आहे. तर चौथा बघा, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे काय? असा शब्द जो की आपल्याला एक्सप्रेस फिलिंग करतो. काय करतो? फिलिंग आपली एक्सप्रेस करतो. म्हणजेच काय? समजा ही पेन आहे. तर काय म्हणाला तुम्ही? हाऊ हेवी दिस इज पेन. अशा जर पद्धतीने आपण जर म्हणत असेल तर काय करणार? आपली फिलिंग जी आहे ते एक्सप्रेस करायला. ते एक्सप्रेस करण्यासाठी आपण कोणते शब्द वापरलोय? हाऊ. हाऊ वापरलोय किंवा दुसरा शब्द कोणता आहे? व्हॉट फ्रॉम किंवा व्हॉट अँड. असे शब्द असा पण शब्द आपण वापरतो. फक्त एवढा फरक त्यानंतर आपल्याला काय वापरायचं? ऍक्झिटिव्ह वाला. ऍक्झिटिव्ह वाला. जर असं जर सेंटेन्स दिसत असेल तर तो एक्सक्लेमेटरी आहे आणि एक्सक्लेमेटरी साठी आपल्याला काय वापरायचं शेवटला? असं बघा. बरोबर आहे? जर तसं नसेल तर आपल्याकडे खूप शब्द पण आहेत जसे की अनस असेल, हुर्रे असेल. एक मिनिट हा. थोडंसं चांगलं करतो. आलास असेल, हुर्रे असेल, त्यानंतर उडा असेल. अशा पद्धतीने तुम्हाला वॉक, हेल्प, त्यानंतर ब्राउन,
असे शब्द पण तुम्हाला एक्सक्लामेटरी मार्क दर्शवतात. जर असे शब्द असेल तर त्या शब्दाच्या नंतर आपल्याला काय टाकायचं आहे, एक्सक्लामेशन वर्ड आपल्याला ऍड करायचं. काय ऍड करायचं, सॉरी, एक्सक्लामेशन मार्क ऍड करायचे. काय ऍड करायचे, एक्सक्लामेशन मार्क. कळलंच असेल. बघा, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, एक्सक्लामेटरीची सुरुवात आपल्याला नेहमी कशापासून करायची, व्हॉट ए पासून किंवा हाऊ पासून करायचं हे माहित असायचं. म्हणजे खूप इन डिटेल जर बघायला गेलं तर खूप आहे त्याने. फक्त मी तुम्हाला सांगितलं. हाऊ आणि एक्झॅक्टली दिसत असेल तर त्यामागे आपल्याला शेवटला काय टाकायचं, एक्सक्लामेशन टाकायचं. व्हॉट आणि एक्झॅक्टली दिसत असेल, व्हॉट आणि अँड जर अशा पद्धतीने दिसत असेल आणि त्याच्यानंतर जर एक्झॅक्टली दिसत असेल तर त्यानंतर सुद्धा आपल्याला काय टाकायचं आहे, एक्सक्लामेशन मार्क टाकायचं आहे. जर तसं होत नसेल, तो जर टॉपिक आला नसेल तर काय आला, असं हुरे हुरा हेर राव असं जर शब्द आणि त्यामध्ये एक्सप्रेस फिलिंग होत असेल तर तुमचे तिथं सुद्धा त्या या वर्ड नंतर आपल्याला काय करायचं, एक्सक्लामेशन मार्क ऍड करायचं आहे. बघा, याच्यामध्ये एक असं सेंटेन्स आहे की जो आपण तिथं बघणार आहोत. काय बघणार आहोत बघा सर्व. हा, जस्ट वेट अ मिनिट. हा, पहिला काय आहे बघा, कळत असेल कॉन्जुगेट द फॉलोइंग सेंटेन्स. या सेंटेन्सला आपल्याला काय करायचंय, कॉन्जुगेट करायचं आहे. काय करायचंय, कॉन्जुगेट करायचंय. आता या सेंटेन्स मध्ये मी तुम्हाला सांगितलं की काय करायचंय, जर सेंटेन्स मध्ये दोन पार्ट डिवाइड असेल, काय असेल, दोन पार्ट डिवाइड असेल तर त्या दोन्ही पार्ट आपल्याला काय करायचं, वेगळं करायचं. काय करायचंय, वेगळं करायचंय. बघा, वेल आय विश यू लक हा एक पार्ट आहे. सेठ सीताराम, मी तुम्हाला काय सांगितलं, एक पार्ट कोण म्हणाला आणि एक पार्ट काय म्हणालेला आहे, या दोन्हीला वेगळं करायचं. हा एक पार्ट सापडला तुम्हाला, हा एक पार्ट सापडला. तर बघा, जो पार्ट म्हणालेला आहे त्यामध्ये आपल्याला जो पहिला पार्ट म्हणालेला आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचंय, त्या सेंटेन्सला डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहायचं. कशामध्ये लिहायचं, डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहायचं. तर लिहून बघा. बघा, पहिला कोणता आहे तुम्हाला, पहिला बघा, वेल आहे. जोडलेला पार्ट आहे तो इथपर्यंत. म्हणजे यामधला पहिला अक्षर काय करायचं, आपल्याला कॅपिटल करायचंय. वेल इथपर्यंत आलं. त्यानंतर आय कधी पण सिंगल जर असेल तर त्याला काय करायचं, आपल्याला कॅपिटल करायचंय. आय फिश यू लव, डबल इंटरव्ह्यू कॉमा क्लोज करायचे. आता बघा, यामध्ये अजून थोडंसं आहे, संपलं नाहीये सगळे सगळं. बघा, आपण काय म्हणतो, वेल आय विश यू लक असं म्हणतोय, वेल आय विश यू लक. वेलच्या नंतर आपण थोडं काय करतो, स्टॉप करतोय. स्टॉप करतोय म्हणजे सेंटेन्स संपलं नाहीये, तिथं काय पाहिजे आपल्याला, कॉमा पाहिजे. काय पाहिजे, कॉमा पाहिजे. आणि हा सेंटेन्स बघा संपलेला आहे का, नाहीये संपलेला, मग यानंतर पण काय पाहिजे आपल्याला, कॉमा पाहिजे. इथपर्यंत आपण केलं. काय केलंय बघा, सर्वप्रथम या सेंटेन्सला आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं. कोण म्हणाला होता, सेठ सीताराम. सीतारामला वेगळं करून टाकलं. बरोबर, सेठ सीतारामला. काय म्हणाला, वेल आय विश यू लक हा एक पार्ट म्हणाला होता. मग आपण काय केलंय, जो पार्ट म्हणालेला होता पार्टला आपण कशामध्ये लिहिलंय, डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये. बरोबर, डबल इन्व्हर्टेड कॉमा, त्यामधलं पहिलं अक्षर कधी पण काय करायचं, कॅपिटल काढायचं. कॅपिटल काढल्यानंतर वेल टाकलं. यानंतर आपल्याला स्टॉप आहे थोडासा एका सेकंडचा, म्हणून आपण इथं काय केलं, कॉमा टाकलं. मग पहिलं अक्षर आय जेव्हा जेव्हा सेकंड दिसतोय तेव्हा आपल्याला कॅपिटल ऍड करायचं, म्हणजे वेल आय. त्यानंतर बघा, विश यू लव. मग त्यानंतर सेंटेन्स संपलेला नाहीये, सेंटेन्स संपलेला असल्यामुळे आपल्याला काय करायचंय, कॉमा ऍड करायचंय. डबल इंटरव्ह्यू कॉमा, डबल इंटरव्ह्यू कॉमा क्लोज करायचं. काय म्हणतो पार्ट, सेठ सीताराम. सेठ सीताराम. सीताराम एक प्रोनाउन आहे, सॉरी, प्रॉपर नाउन आहे, त्यामुळे आपल्याला आर एस कॅपिटल करायचे आणि क्लोज करायचे, बस. आय होप यू विल अंडरस्टँड. काय केलं बघा, अजून एकदा सांगतोय तुम्हाला, हा एक पार्ट होता. काय होता, हा एक पार्ट होता तुम्हाला अशा पद्धतीनं. काय केलं, हा एक पार्ट बोललेला होता. या बोललेल्या पार्टला आपण डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये टाकलं. डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये ऍड केल्यानंतर पहिला वर्ड जो होता तो कसा होता, कॅपिटल करायचं. का कॅपिटल करायचं, कारण आपण डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहितो. जेव्हा जेव्हा आपण डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये स्टार्ट करतो तेव्हा पहिला अक्षर कसा असायला पाहिजे, कॅपिटल असायला पाहिजे. वेल आय विश यू लव, मग त्यानंतर काय पाहिजे, कॉमा. कारण हे सेंटेन्स संपलेलंच नाहीये ना. संपलेलं असल्यामुळे काय ऍड केलं, कॉमा ऍड केलं. आणि या सेंटेन्स मध्ये कोणती फिलिंग एक्सप्रेस होत नाहीये, आणि ऍड काय होत नाही, नाही इंटरोगेटिव्ह हा सेंटेन्स आयसोलेटेड सेंटेन्स आहे. त्यामुळे आपण इथे कॉमा ऍड करू. आणि इथं डबल कॉमा क्लोज. सेठ सीताराम, सीतारामचा यस कॅपिटल का, बिकॉज ऑफ तो जो सब्जेक्ट आहे, तो जो नाव आहे तो कसा आहे, प्रॉपर आहे. प्रॉपरचा पहिला अक्षर अपर केस असायला पाहिजे.
बरोबर. दुसरा सेंटेन्स, व्हॉट्स युअर नेम, लिटल वन आस्क्ड द टीचर. हा पद्धत आहे. व्हॉट्स युअर नेम, लिटल वन. हा एक पार्ट वेगळा आहे. हा एक पार्ट वेगळा आहे. हा बोललेला पार्ट आहे. हा कोण बोललेला पार्ट आहे. बरोबर आहे. कोण म्हटलं होतं? कोण म्हटलेलं आहे? टीचर म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? व्हॉट्स युअर नेम, लिटल वन. बरोबर. तर याला कशा पद्धतीने करायचं बघा. बोललेला पार्ट डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये पहिला अक्षर कॅपिटल व्हॉट्स. व्हॉट्स मीन्स इथं काय आला? ॲपॉस्ट्रोफी आला. यू नो दॅट. व्हॉट्स युअर नेम. बरोबर. त्यानंतर काय पाहिजे आपल्याला? हा एक सेंटेन्स आहे, लिटल वन आस्क्ड. हा पार्ट आपण काय करूया इथं बोलू. अजून संपलेला नाहीये विद्यार्थी मित्रांनो. आस्क्ड द टीचर. आला बघा. व्हॉट्स युअर नेम. त्याला दोन पार्ट मध्ये आपण मिक्स करू शकतो. पहिला पार्ट व्हॉट्स युअर नेमला जर आपण अशा पद्धतीने जर ऍड केलं, अशा पद्धतीने आणि पुढे कॉमा जर ऍड केलं, तरी तो चुकीचा पार्ट नाहीये. जर आपण व्हॉट्स युअर नेम टाकलं आणि इथं जर डायरेक्ट क्वेश्चन मार्क ऍड केले तरी नाहीये. पण सर्वप्रथम आपल्याला सगळ्यात महत्वाचं कोणतं आहे? व्हॉट्स युअर नेम. अँड जर अशा पद्धतीने लिहिलं तर अजून चुकीवर, कारण लिटल वनला वेगळं केलं होतं आपण. का लिटल वेळ? त्यांनी काय म्हटलेलं आहे, एका लहान मुलाला विचारलेलं आहे की व्हॉट्स युअर नेम. त्यानंतर थोडं लिटल वन म्हटलेलं आहे. म्हणून आपण काय केलं, व्हॉट्स युअर नेमच्या नंतर पंक्च्युएशन मार्क केलं, लिटल कॉमा, त्यानंतर डबल एडेड कॉमा आपण क्लोज केलं. लिटल द टीचर, सॉरी आस्क द टीचर. अशा पद्धतीने आपण काय केलं, लिहून टाकलं. तर आता बघा समोरचा आपल्याला पार्ट ऍड करायचं आहे. म्हणजेच काय, पंक्च्युएशन म्हणजे आपल्याला अजून थोडंसं प्रॅक्टिस करायचं आहे. मी काही तुम्हाला वर्कशीट घेऊन आलेलं आहे. ते वर्कशीट आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं आपल्याला चेक करायचं आहे. म्हणजे अजून जेणेकरून तुमचं पंक्च्युएशन जे मार्क थोडंसं उर्वरित राहिलेलं आहे, ते पण तुम्हाला समजेल. चलो. एक सेंटेन्स आणलेलं आपण. पहिला बघा, गुड मॉर्निंग चिल्ड्रन्स. गुड मॉर्निंग चिल्ड्रन सेड द प्रिन्सिपल. त्यानंतर व्हेअर आर यू. व्हेअर आर यू. व्हेअर आर यू गोइंग आस्क्ड माय फादर. आणि व्हॉट अ ब्युटिफुल ट्रेन. पहिला सेंटेन्स करायचा आहे आपल्याला. पहिल्या सेंटेन्सला आपल्याला पंक्च्युएशन ऍड करायचं आहे. पंक्च्युएशन ऍड करण्यासाठी मी तुम्हाला जशा पद्धतीने सांगितलंय, गुड मॉर्निंग चिल्ड्रन हा एक पार्ट वेगळा आहे. सेट द प्रिन्सिपल हा एक पार्ट वेगळा आहे. त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये, दुसरं करण्याच्या मध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला पहिलं हा काय सांगितलं होतं मी, हा पार्टला वेगळं करायचं आणि हा पार्टला आपल्याला वेगळं करायचं. केल्यानंतर बघा, हा बोललेला पार्ट आहे. बोललेला पार्ट आपल्याला कशामध्ये लिहायचा नेहमी? डबल हेडेड कॉमामध्ये. डबल हेडेड कॉमा स्टार्ट करा. पहिला अक्षर त्यामध्ये कॅपिटल. गुड मॉर्निंग. माहित असेल तुम्हाला, गुड मॉर्निंग जेव्हा पण लिहितो तेव्हा आपल्याला काय पाहिजे? कॉमा पाहिजे. कॉमा ऍड करायचं. कॉमा ऍड केल्यानंतर आपल्याला चिल्ड्रन लिहायचे, तर चिल्ड्रन इथे लिहून टाका. मग इथं आपल्याला अजून कॉमा पाहिजे. बरोबर, कारण सेंटेन्स संपले नाही. डबल हेडेड क्लोज करा. सेट द प्रिन्सिपल. अशा पद्धतीने, ठीक आहे. दुसरा सेंटेन्स बघा, व्हेअर आर यू गोइंग हा एक पार्ट आहे. आस्क्ड माय मदर हा एक पार्ट वेगळा आहे. कोण म्हणलेला आहे? माय मदर. आणि काय म्हटलेलं आहे? व्हेअर आर यू गोइंग. जो पार्ट म्हणलेला आहे त्याला कशी चेंज डबल रिलेटेड फॉर्म. पहिला अक्षर कॅपिटल. वेअर आर यू गोइंग. अशा पद्धतीने, बरोबर. मग यानंतर काय करायचं आपल्याला, हा पार्ट म्हणलेला आहे. इथे क्वेश्चन मार्क काय ऍड झाला असेल, कारण डब्ल्यूएच पासून स्टार्ट झालेलं आहे. झाल्यानंतर बघा काय आलेलं आहे, सहाय्यकारी क्रियापद. जेव्हा जेव्हा आपल्याला डब्ल्यूएच दिसतोय ही सहाय्यकारी असेल त्यानंतर, तर तो 100% कोणता असेल? डब्ल्यूएच सेंटेन्सेस असेल. म्हणजेच काय असेल? प्रश्नार्थक वाक्य असेल. प्रश्नार्थक वाक्याला आपल्याला प्रश्नार्थक वाक्य देणं गरजेचं आहे. पहिला अक्षर कॅपिटल काढलं, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिलं, डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज केलं. आणि आता काय लिहिलंय? आस्किंग माय मदर लिहून टाकायचं. काय लिहायचंय? आस्किंग माय मदर. ओके. त्याच पद्धतीने चौथं बघा, वॉव व्हॉट अ ब्युटिफुल रेन. आता ह्यामध्ये कळलंच असेल
मी तुम्हाला हे पार्ट ऑलरेडी क्लिअर केली. जेव्हा जेव्हा वाव येतो त्यानंतर आपल्याला काय करायचंय, कॉन्जुगेट मार्क ऍड करायचंय, एक्सक्लेमेशन मार्क ऍड करायचा. कोणता कॉन्जुगेट आहे? एक्सक्लेमेशन. त्यानंतर व्हॉट पासून स्टार्ट झाला आणि सेंटेन्स मध्ये ऍडजेक्टिव्ह पण येतो त्याच्यानंतर, म्हणजे हा 100% कोणता असेल? एक्सक्लेमेशन सेंटेन्स असेल. काय असेल? यामध्ये बघा कोणताच पार्ट असा नाही की जो बोललेला आहे काय नाही. आणि फक्त साधा सेंटेन्स आहे, फक्त लिहित चालायचंय. तर काय करायचं? हो, पहिलं अक्षर कॅपिटल, एक्सक्लेमेशन मार्क. पुन्हा याचं पहिलं अक्षर कॅपिटल, व्हॉट ब्युटिफुल रेन हो. मग इथे कन्फ्युजन. बरोबर. इथे एक्सक्लेमेशन मार्क, इथे एक्सक्लेमेशन मार्क. मी तुम्हाला सांगितलं हा शब्द आला की आपल्याला काय करायचं? कॉन्जुगेशन मार्क ऍड करायचं, जे की आपण ऑलरेडी केलं. मग त्यानंतर आपल्याला पहिलं अक्षर कॅपिटल करून आपण जशाच तसं सेंटेन्स लिहिलं आणि यानंतर सुद्धा आपण काय केलं? कॉन्जुगेशन मार्क ऍड केलं, म्हणजेच काय? एक्सक्लेमेशन मार्क ऍड केलं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आय थिंक तर आता तुम्हाला कॉन्जुगेशन मार्क कळाला असेल. काहीच करायचं नाही, दोन पार्ट मध्ये डिवाइड करायचे. दोन पार्ट म्हणून जो कोण म्हटलेला आहे. दुसरा पार्ट जर तसा नसेल तर फक्त सेंटेन्स लिहित चालायचं. जिथे जिथे जे गरजेचं आहे ते तुम्हाला ऍड करायचं. कॉन्टेंट कॉमा असेल, कॉमा असेल, फुल स्टॉप असेल, क्वेश्चन मार्क असेल, ते सगळं आपल्याला ऍड करायचं. अपर केस, लोअर केस, ऑल थिंग्स आपल्याला फक्त ऍड करायचे. ओके. तर आय होप की तुम्हाला पंचुएशन मार्क कळाला असेल. जर कळाला नसेल किंवा समजायला नसेल तर आपण यावर एक नवीन व्हिडिओ तर तयार करणारच आहोत. पण अजून तर आता टॉपिक क्लिअरच झाला पाहिजे. ठीक आहे. तर बघा कुठपर्यंत आलोय आपण? इथपर्यंत. पंचुएशनचे मार्क सुद्धा किती झाले आपले? 2. आता आपण आता कुठपर्यंत आलो आपण? 6 मार्क पर्यंत. आता त्यानंतरचा पार्ट आपला किती आहे? कोणता आहे? मेक 4 words minimum of 3 letters each using the letters in the given. काय पहिले बघा, जर प्रश्न समजत नसेल तर मेक 4 words, 4 शब्द तयार करा. किती शब्द तयार करा? 4 शब्द. मिनिमम ऑफ 3 letters, कमीत कमी 3 अक्षरे. किती अक्षरे? कमीत कमी 3 अक्षरे. इच, प्रत्येक शब्द कितीचा असला पाहिजे? 3 अक्षराचा असला पाहिजे. युजिंग द लेटर्स इन द गिवन लेटर, गिवन वर्ड. कोणते लेटर वापरायचे? तर त्याला जो वर्ड दिलेला आहे, कोणता वर्ड दिलेला आहे? एज्युकेशन. कोणता वर्ड दिलेला आहे तुला? एज्युकेशन. ए डी यू सी ए टी आय ओ एल. हा एक शब्द दिलेला आहे तुम्हाला. बरोबर आहे. या शब्दापासून आपल्याला किती शब्द तयार करायचे? 4. किती अक्षरे? कमीत कमी 3 अक्षरे. चला स्टार्ट करूया. पहिला शब्द कोणता होऊ शकतो बघा? ऍक्शन होऊ शकतो का? एन सी टी आय ओ एन होऊ शकतो. पहिला शब्द कोणता असेल? ऍक्शन. दुसरा शब्द कोणता असेल? दुसरा शब्द सांगायचा 3 अक्षरी पाहिजे ना. तर इथं सी ए टी पण होईल बघा. तर काय वापरायचं आपल्याला? सी ए टी. आणि तिसरा शब्द बघा, इथं तिथे एकच शब्द आहे. कोणता असेल बघा? टी टी त्यानंतर ई ए. बरोबर का? बरोबर. टी कॅपिटलचं काही नाही, असं लिहिलं तर आपण चालेल. इथं कॅपिटल काढायची काही गरज नाही. तर तुम्हाला मी इथे काढलं सॉल्व करणार. टी ऍक्शन, कॅट आणि टी ए. आणि चौथा शब्द कोणता असेल बघा बरं थोडंसं. टी आला म्हणजे ई ए टी येतो ना. ई ए टी. अजून खूप सारे शब्द तयार होऊ शकतात. फक्त आपल्याला करायचंय. बरोबर आहे. ते काय येऊ शकतो? येलो नॉट येऊ शकतो. टॅन येऊ शकतो. अशा पद्धतीने शब्द येतात. बरोबर आहे. वेळ काय करता बस झालं आपल्याला. फक्त काय सांगितलंय त्यांनी? मेक 4 वर्ड्स. कमीत कमी आपल्याला किती शब्द तयार करायचे? 4 शब्द तयार करायचे कमीत कमी. किती अक्षरे? कमीत कमी 3 अक्षरे. प्रत्येक शब्द किती अक्षर असायला पाहिजे? कमीत कमी 3, जास्तीत जास्त 3. ठीक आहे. कमीत कमी आपल्याला किती पाहिजे? 3 पाहिजे. जास्तीत जास्त जेवढे होईल तेवढं आपण यूज करू शकतो. 3 लेटर्स युजिंग द लेटर. कोणते लेटर आपल्याला वापरायचे? यामध्ये लेटर वापरायचे जे की कोणता शब्द दिलेला? खाली दिलेला शब्द. बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, जर असे तुम्ही 4 शब्द तयार केला तर प्रत्येकी अर्धा मार्क सोडून 4 शब्दाचे आपल्याला किती मार्क पडतात? 2. असं टोटल मिळून आपल्याला किती मार्क झाले? 8 मार्क आतापर्यंत आपण बघितलेलं. तर समोरचा पार्ट बघूया की. चला, पंचुकेट तुम्हाला क्लिअर झाला. त्यानंतर मेक फॉरवर्ड पण क्लिअर झाला. आता कोणता आहे? हा पण क्लिअर झाला. हा हा आता राहिलेला आहे. राईट द रिलेटेड वर्ड्स ऍज शोन इन द एक्झाम्पल. असा एक शब्द असतो. हा एक स्कूल आहे. या स्कूल मध्ये आपण काय केलं? रिलेटेड वर्ड्स लिहायला लागले.
बरोबर आहे. या रिलेटेड वर्ड्स मध्ये आपल्याला एक शब्द दिलेला आहे, जो की कोणता दिलेला आहे? फेमस दिलेला आहे. समजा नाही तर मी फेमस लिहितोय. त्यांनी काय सांगितलंय? असे 4 शब्द तयार केलेले आहेत. राइट रिलेटेड वर्ड्स. रिलेटेड म्हणजे स्कूलच्या रिलेटेड वर्ड्स आपल्याला लिहायचे. ॲज शोन इन द एक्झाम्पल. एक्झाम्पल मध्ये काय दिले आपल्याला? फेमस. असे 4 शब्द आपल्याला लिहायचे की स्कूलच्या रिलेटेड असला पाहिजे. बरोबर आहे. स्कूलच्या रिलेटेड मध्ये काय काय येऊ शकते तुम्हाला? तिथं स्टुडंट येऊ शकतो. यस येऊ शकतो. काय येऊ शकत नाही? तिथं टीचर येऊ शकतो. यस येऊ शकतो. स्कूल एक्सलेंट असू शकतो. असू शकतो. त्यानंतर एक स्कूल कसा असू शकतो? क्लीन असू शकतो. बरोबर आहे. त्यानंतर स्कूल कसा असू शकतो? अशा पद्धतीने लिहायचे आपल्याला. फक्त रिलेटेड वर्ड्स लिहायचे. ठीक आहे. आता खूप वेळ झालेला आहे व्हिडिओला. त्यामुळे काय सांगतोय. काय बघायचं आपल्याला? याचे रिलेटेड वर्ड्स बघायचे. रिलेटेड वर्ड मध्ये आपल्याला काय लिहू शकतो आपण? फक्त आणि फक्त आपल्याला काय लिहायचे? त्या संबंधात आपल्याला जेवढे रिलेटेड वर्ड्स आहेत, तेवढे रिलेटेड आपल्याला वर्ड्स लिहू शकतो आपण. तिथे प्रिन्सिपल असू शकतात, तिथे स्टुडंट असू शकतात, तिथे टीचर असू शकते. स्कूलमध्ये आपल्याला जेवढे रिलेटेड वर्ड्स आहेत, तेवढे रिलेटेड वर्ड आपण इथे लिहू शकतो. फक्त लक्षात ठेवायचं आपल्याला याच्या संबंधित रिलेटेड वर्ड मधून दिलेले आहे, त्या रिलेटेड प्रमाणेच आपल्याला तिथं लिहायचं आहे. बरोबर? हे मार्क खूप सोपे आहे. याचे मार्क पण आपल्याला 2 मार्क 100% पडणार आहे. तर आता पण आपण किती आलोय? 6 मार्क पर्यंत आलो बघा. आय थिंक तर आलोय. बरोबर आहे ना? बरोबर. 8 आणि हे 2 10 मार्क. एक प्रश्न आपल्याला जर यापैकी कोणता तुम्हाला अवघड पडत असेल, तर तुम्ही दुसरा प्रश्न पण सोडवू शकता. पण मला असं वाटतं की आपण सगळे प्रश्न सोडवायला पाहिजे. आता काय सांगितलं आहे? कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्क. कशाची चेन तयार करायची आपल्याला? क्रियापदाची चेन तयार करायची आहे. ऍड 4 वर्ड्स each beginning with the last letter of the previous word. जो शेवटचा शब्द दिलेला असेल, सॉरी, जो शब्द दिलेला आहे त्या शब्दाच्या शेवटचा अक्षर बघायचा आहे आणि त्या शेवटच्या अक्षरापासून आपल्याला काय तयार करायचंय? वर्ब चेन तयार करायचं आहे. कशापासून तयार करायचंय? वर्ब चेन आपल्याला तयार करायचं आहे. तर तयार करू शकता तुम्ही. के पासून आपल्याला एक तयार करायचं आहे. कोणतं येऊ शकतो सांगा बरं? लवकर. जर तुम्हाला कमेंट मध्ये कळवायचं आहे आपल्याला बघा, हा प्रश्न पण आपण सोडू शकतो बघा. कोणकोणते येऊ शकतात तुम्हाला सांगा. वर्ब चेन तयार करायचं आहे आपल्याला. के पासून आपल्याला काय पाहिजे? कीप येऊ शकतो. बरोबर आहे. त्यानंतर नॉक येऊ शकतो. यामध्ये आपण कोणता पण घेऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर पी पासून आपल्याला एक असं शब्द ऍड करायचा आहे, जसं की पुणे. बरोबर. त्यानंतर अजून कोणते येऊ शकतो. फक्त आपण काय करतोय? हा जो शेवटचा शब्द आहे, तो शेवटच्या शब्दापासून आपल्याला दुसरा शब्द तयार करायचा. मग इथे शेवटचा शब्द कोणता भेटला आपल्याला? टी. तर टी पासून आपल्याला काय करायचंय? दुसरा शब्द आपल्याला काय करायचंय? निवडायचा आहे. कोणता येऊ शकतो? तर टी येऊ शकतो. मग आपल्याला काय करायचंय? एच पासून पण आपल्याला काय करायचंय? एक असा वर्ड निवडायचा आहे तुला, जो की वर्ब असला पाहिजे. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला वर्ड आपण करू शकतो. पण किती शब्द तयार करायचे आपल्याला? एक अर्धा, हा अर्धा आणि हा अर्धा आणि हा अर्धा. अशा आपल्याला किती 4 शब्द तयार करायचे. फक्त बघा, पॉइंट क्लिअर झाला पाहिजे. काय सांगितलं होतं? जर समजा असं कोणता तरी शब्द असेल, कोणता? जसं की राईट असेल. बरोबर आहे. हा राईट मधला ई शेवटचा आहे. बरोबर. या ई शेवटपासून आपल्याला एक शब्द तयार करायचा. काय तयार करायचे? शब्द तयार करायचे. आणि या कसा असायला पाहिजे? तो क्रियापद असायला पाहिजे. जसं की इट असेल. बरोबर आहे. पुन्हा टी पासून काय असायला पाहिजे? टीच असेल. बरोबर आहे. पुन्हा एच पासून, पुन्हा आपण अजून त्यापासून. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय? एक वर्ड चेन तयार करायचे. जे की काय असेल? याला अर्धा मार्क असेल, याला अर्धा मार्क असेल, याला अर्धा मार्क असेल आणि याला अर्धा. आय होप की तुम्हाला सगळा पार्ट समजला असेल. ठीक आहे. आणि हे आपल्याला बघा, काय सांगितलं होतं आपण? आपला लँग्वेज स्टडीचा जो 10वी मधला किती मार्काचा होता? 10 गुणांचा होता. ज्याचे 10 मार्क आपण काय केलेलं? ते एकदम क्लिअर केलेलं होतं. बरोबर आहे. आपल्याला काय करायचं? 10 मधलं तर आपल्याला 8 फक्त आपल्याला काय सोडवायचे? 4 प्रश्न असे सोडवायचे जे की तुम्हाला खूप हातामधले आहेत. काय म्हणजे? हातामध्ये आहेत. बस. समजलं विद्यार्थी मित्रांनो? तर आय होप मी तुम्हाला क्लिअर झालं असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जे मत असेल किंवा तुमचे विचार असेल आणि हा व्हिडिओ कसा वाटला असेल तर हा आपल्याला कमेंट मध्ये आपल्याला कळवायचं विद्यार्थ्यांना. आणि जो मित्र तुमचे 10वीला असतील किंवा त्यांना गरज आहे व्हिडिओ सोडायची, अशा विद्यार्थ्यांना आपल्याला काय करायचंय? हा व्हिडिओ शेअर करायचा. चला भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. बाय बाय. टेक केअर.